नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं एका अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता LLB 3 इयरची एग्जाम ही 150 मार्कांऐवजी फक्त 120 प्रश्न असणार आहेत आणि 120 मार्कांची एग्जाम ही असणार आहे। याच्यामध्ये इंग्रजीचे प्रश्न कट झालेले आहेत, त्याचबरोबर आणखीन काही प्रश्न हे कट झालेले आहेत आणि हे एग्जाम स्ट्रक्चर किंवा मार्किंग स्ट्रक्चर हे बदललेलं आहे आणि या विषयीचं एक अपडेट आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेला आहे। तर हे नेमकं अपडेट काय आहे, नोटीस काय आहे आणि याचा सिलेबसवरती काय परिणाम होईल किंवा आपल्यावरती काय परिणाम होईल, याचा फायदा आहे की तोटा आहे, हे यामध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला ही नोटीस पाहण्यासाठी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्ही थोडंसं खाली आलात स्क्रोल डाऊन करून, तर पहिलीच नोटिफिकेशन सध्या दिसते LLB 3 इयर अँड LLB 5 इयर्स दोन्हीच्या परीक्षेच्या मार्किंग स्कीम मध्ये बदल झालेला आहे आणि त्याची नोटिफिकेशन इथं PDF मध्ये तुम्हाला दिसून जाईल। तर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची एक PDF ओपन होईल। तर इथं मी थोडंसं झूम करून घेतोय, तर ही पब्लिक नोटीस तुम्ही पाहू शकता। In accordance with the above subject, the government has amended the marking scheme to conduct state common entrance examination for LLB 3 years and LLB 5 years courses from the academic year 2025-26. तर हे जे असणार आहे ते आता तुम्हाला म्हणजे 2025 आणि 26 या वर्षापासून ही नवीन मार्किंग स्कीम जी आहे ते लागू असणार आहे। Therefore, the CET examination for the courses of LLB 3 years and LLB 5 years will be conducted for 120 marks instead of 150 marks। आणि आता तुमची एग्जाम ही 150 मार्कांची ऐवजी 120 मार्कांची असणार आहे आणि प्रश्न देखील प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असे 120 मार्क्स असणार आहे। The syllabus, weightage of components and duration of the examination will be the same as before, that is 120 minutes. The candidates are advised to take a notice of this change. तर आता मग वेटेज जो असणार आहे सिलेबसचा, कोणत्या घटकावरती किती प्रश्न किंवा समान वेटेज जे आहे त्यामधले कंपोनंट जे आहेत आणि एक्झामचा टायमिंग तो 120 मिनिटाचाच आहे। तर मित्रांनो, या नवीन मार्किंग स्कीमचा आपल्याला फायदाच होणार आहे आणि ही नवीन मार्किंग स्कीम इथे तुम्ही पाहू शकता। पूर्वीच जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी कंपॅरिझन करू शकता। पूर्वी लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग यासाठी 30 क्वेश्चन्स होते, त्यानंतर जनरल नॉलेज अँड करंट अफेअरला 40 क्वेश्चन, लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगला 30 क्वेश्चन आणि इंग्लिशला 50 क्वेश्चन्स या ठिकाणी असायचे, 50 मार्क असायचे आणि टोटल 150 प्रश्न आणि 150 मार्क्स हे पूर्वी होते। पण आता जर तुम्ही पाहत असाल तर लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगला 24 मार्क्स आहेत, प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असे 24 मार्क्स। जनरल नॉलेज विथ करंट अफेअर 32 मार्काला आहे, लीगल अँड अनालिटिकल रिझनिंग 24 मार्काला आहे आणि इंग्लिश 50 ऐवजी आता 40 मार्काला आहे, म्हणजे 10 प्रश्न याचे देखील कट झालेले आहेत। इंग्लिश असणार आहे ते आता 40 मार्कांना असणार आहे। त्यानंतर तुम्ही जर पाहिलात तर क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ 4 ऑप्शन्स, त्यामध्ये कुठलाही चेंज नाहीये। प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील आणि त्यापैकी 1 पर्याय हा बरोबर तुम्हाला निवडायचा आहे, त्याला 1 मार्क असणार आहे। जर समजा तुमचं उत्तर चुकलं तर त्यामध्ये कुठलेही मार्क्स कट होणार नाहीत, म्हणजेच देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग नाही। आणि टाइम जो आहे तो सेम जो 150 मार्कासाठी होता, 150 प्रश्न सोडवण्यासाठी जो टायमिंग होता तोच टायमिंग इथं दिलेला आहे, म्हणजेच टायमिंगच्या बाबतीत तुम्हाला इथं एक प्रकारे फायदा मिळणार आहे। एक्स्ट्राचा टायमिंग 30 प्रश्न कमी झाले, परंतु टाइम मात्र 2 तास तेवढा ठेवलेला आहे। आता क्वेश्चन जे असणार आहेत ते इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये असतील। मोड ऑफ एक्झामिनेशन हे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे। तसंच इथं LLB चे देखील 120 मार्काला ही एक्झाम आणलेली आहे आणि इथं जे सेक्शन्स आहेत आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स
याच्यामध्ये देखील काटछाट करून अशा प्रकारे 150चे 120 प्रश्न हे झालेले आहेत. आता इथं जर तुम्ही पाहत असाल तर हे ओल्ड मार्किंग स्ट्रक्चर आताच आपण पाहिलं, त्यानंतर न्यू या ठिकाणी आताच पाहिलं आणि कंपॅरिझन जर याचं पाहिलं तर बघा काय चेंजेस झालेले आहेत. हे ओल्ड आहे आणि हे न्यू आहे. पूर्वी लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 30 मार्काला होतं, आता ते 24 मार्काला झालेले आहेत. याच्यामध्ये 6 प्रश्न कट झाले. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर 40 मार्काला होतं, ते आता 32 मार्क्सला आलेले आहेत. लीगल अँड अनालिटिकल रिझनिंग पूर्वी 30 मार्क होते, ते 24 मार्क झालेले आहेत. आणि इंग्रजी 50 मार्कासाठी व्याकरण होतं, आता ते फक्त 40 मार्काला झालेलं आहे. बाकी मात्र सिलेबस वगैरे काहीही चेंज झालेलं नाही. काही चॅनलला तुम्हाला पाहत असाल तुम्ही की सिलेबस चेंज झाला असं तुम्हाला एक थंबनेल दिसत असेल, परंतु सिलेबस मध्ये कुठलाही चेंज झालेला नाही. तोच सिलेबस असणार आहे, त्याच्या प्रकारचंच वेटेज असणार आहे. फक्त 150 ऐवजी 120 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि याचा विद्यार्थी मित्रांना टायमिंगच्या बाबतीत नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचं एक अपडेट होतं, त्यामुळं भरपूर वेळ घ्या. 150 मार्कासाठी तुम्हाला 2 तास होते आणि आता 120 मार्कासाठी देखील 2 तास आहेत. तर व्यवस्थित सिस्टमॅटिक टाइम घेऊन तुम्ही पेपर सोडवा. एक्झामसाठी बेस्ट लक. धन्यवाद.